नमस्कार. रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय या उपक्रमात मी आसावरी इंगळे कथा कलश या माझ्या पहिल्या कथासंग्रहाचा परिचय करून देणार आहे. या कथासंग्रहातले काही पात्र आपल्याला भेटायला आले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या वाचकांना पाहायचं आहे. तर हे ते पात्र आहेत जे आपल्या सर्वांना भेटायला आलेले आहेत. काही पात्र मात्र आले नाहीत. ते पुस्तकातच आहेत आणि म्हणाले की आमचे वाचक आमच्यापर्यंत पोहोचतील. तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे तो या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. तर त्यापूर्वी काही कथांची ओळख करून घेऊ. एक तरुणी असते लेक्चरर. ती एकदा कॉलेजमधून घरी जायला निघते तेव्हा अचानक आभाळ भरून आलेलं असतं आणि भुरभुर पावसाला सुरुवात झाली असते. ती आपली दुचाकी काढून जायला निघते, पण मध्येच मुसळधार पाऊस तिला गाठतो आणि तिची गाडी बंद पडते. आजूबाजूला कोणी नसतं, आसराही घ्यायला काही नसतं आणि अंधारलेलंही असतं तोपर्यंत. ती पूर्ण ओलीगच्च झालेली असते आणि अचानक तिच्या लक्षात येतं की आपल्या गाडीला मागून 4 गुंडांनी धरून ठेवलं. काय करेल ती? पुन्हा एक दामिनी. वाचा दामिनी या कथेत. एक सुस्वरूप मुलगी असते जी खूप सुंदर असते, पदवीधर होते, सुखवस्तू कुटुंबातली असते आणि तिला तिच्या आईवडिलांच्या इच्छेने लग्न करायचं असतं आणि त्याप्रमाणेच आईवडिलांनी निवडून दिलेल्या तरुणाशी तिचा साक्षगंध साखरपुडा होतो. मात्र 15 दिवसांनी काही दिवसांनी ती एका गृहस्थाबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहायला जाते. का घेते ती हा निर्णय आणि या निर्णयाने तिला कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागेल? वाचा अनौरस औरस या कथेत. मंगळसूत्र याला आपल्या समाजात प्रतिष्ठित बंधन मानलं जातं, पवित्र बंधन मानलं जातं आणि म्हणूनच सुरक्षा कवच म्हणून देखील काही अविवाहित तरुणी, परित्यक्ता, विधवा या देखील गळ्यात मंगळसूत्र घालतात. ही तरुणी आहे, सुविद्य आहे, सुशिक्षित आहे, म्हणजे पदवीधर आहे, चांगली शिकलेली आहे, एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. हिने देखील एक सुरक्षा कवच म्हणून गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे. पण हे मंगळसूत्र हिचं सुरक्षा कवच बनेल की हिच्या गळ्यातला फास होईल? वाचा मंगळसूत्र या कथेत. सोशल मीडियावर अनेक प्रेम प्रकरण होतात. एक तरुणी आणि एक तरुण यांचा एका पोस्टवरून सुरू झालेला संवाद मेसेंजर बॉक्समध्ये वाढतो आणि पुढे काय होईल, काय या बोलण्यातून आणि संवादातून फक्त जेवण झालं का, चहा घेतला का इथपर्यंतच याचा शेवट होईल की पुढे काही घडेल? वाचा पाहिले न मी तुला या कथेत. तर अशा 14 कथा या कथासंग्रहात आहे. कथा कलश हे या संग्रहाचं नाव आहे. हा तो कलश आहे ज्यातून या कथा बाहेर पडतात आहेत आणि अतिशय नेटकं आणि सुंदर आणि समर्पक असं हे मुखपृष्ठ, थोडी माझी कल्पना आणि थोडी अहमदाबाद येथील पलपब प्रकाशनची कल्पना असं मिळून हे मुखपृष्ठ बनलेलं आहे. हे पहा. ही जी तरुणी आहे या कथांमधलीच एक पात्र आहे बरं का. तर ही कोण ती तरुणी आहे, कोणत्या कथांमधली तुम्हाला ही पात्र वाटते हे तुम्ही कथा वाचल्यानंतर मला जरूर कळवा. हे या पुस्तकाचं मलपृष्ठ आहे. यावर कुठल्याही साहित्यिकांकडून ब्लर्ब न घेता मी थोडंसं माझा मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझं मत असं आहे की समाज म्हटलं की समस्या ह्या येतात, आल्याच, अपरिहार्य आहेत त्या.
आणि या समस्यांचं प्रत्येकजण आपल्या परीने आकलन करत असतो आणि यातनंच काही कथांचे बीज निघतात किंवा यातनंच जे समाधान निघतं त्यात परिवर्तनाचे बीज असतात. बरेच साहित्यिक म्हणजे स्त्रियांना किंवा महिलांना त्यांचा दर्जा वाढवताना पुरुषांचा दर्जा नकळत कमी करतात. मला ते पटत नाही. माझं मत असं आहे की स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्यात स्त्रियांइतकाच पुरुषांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे 14 कथा, लघुकथा, दीर्घकथा असा असलेला या कथाकलश कथा संग्रहात सर्व दृष्टीने समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सामाजिक समस्यांवर आधारित जरी यातल्या बहुतांश कथा असल्या तरी सुद्धा यात काही प्रेमकथा आहे, काही गूढ कथा आहे, काही रहस्य कथा आहे, अशा कथा याच्यात आहेत. या कथांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातल्या काही कथांमध्ये मी कथानुरूप रेखाचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. 179 ये इतकी पृष्ठसंख्या असलेला हा कथासंग्रह PLPB या प्रकाशनाच्या वेबसाईटवर आणि ॲमेझॉनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सांगायला अतिशय आनंद होतो की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेला या कथासंग्रहाला 74 वर्ष पूर्ण झालेल्या मराठी वाङ्मय परिषद बडोदा या नामांकित आणि प्रतिष्ठित संस्थेतर्फे उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर हा कथासंग्रह आपल्याला नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. आणि याचं प्रिंटिंग वगैरे अतिशय छान आहे, वाचनीय आहे आणि आपण हा कथासंग्रह जरूर घ्या आणि कथासंग्रह वाचून झाल्यानंतर आपलं मत जरूर कळवा. अजून एक सांगू इच्छिते की सकारात्मक, माझ्या मते प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक असायला हवं. एक दार बंद झालं तरी दुसरं दार हे उघडतंच, पण त्यासाठी पाहिजे असते चिकाटी, संयम आणि मेहनत करायची वृत्ती आणि अर्थातच सकारात्मक वृत्ती. बऱ्याच कथा ज्या असतात किंवा बरेच पुस्तकं वाचल्यानंतर आपलं मन जड होतं. माझं मत असं आहे की कथासंग्रह किंवा कथा वाचल्यानंतर आपलं मन सकारात्मक ऊर्जेने भरायला पाहिजे आणि म्हणूनच हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनात निश्चितच सकारात्मक ऊर्जा तयार होईल अशी माझी खात्री आहे. तर जरूर हे पुस्तक वाचा आणि आपले अमूल्य अभिप्राय मला कळवा. धन्यवाद. नमस्कार.